असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92,2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. महिन्यापूर्वी सुनावणी झालेल्या दूध संस्थांचे निकाल द्या. गडिंग्लज तालुक्यातील संस्थांची मागणी. गोकुळ दूध संघाच्या सभासद असलेल्या गडिंग्लज तालुक्यातील दूध संस्थांना अंतरिम अवसायनाचे आदेश मिळाले होते. त्याबाबतची सुनावणी महिन्याभरापूर्वी झाली, परंतु अद्यापही या सुनावणीचे निकाल मिळालेले नाहीत. या दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी सुनावणीचे निकाल आजच्या आज द्या अशी आग्रही माहिती सहाय्यक दुग्ध निबंधकांकडे केली. निकाल मिळालाच पाहिजे, निकाल मिळालाच पाहिजे, निकाल मिळालाच पाहिजे, ठाकरे साहेब निकाल दिलाच पाहिजे. सुनावणी झालेल्या दूध संस्थांच्या वतीने सहाय्यक निबंधक दुग्ध यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, आम्हा अंतरिम अवयासानांची नोटीस मिळालेल्या सर्व संस्थांची सुनावणी गेल्या महिन्यात 24 एप्रिल रोजी म्हणजेच बरोबर 1 महिन्यापूर्वी झाली. शासन व दुग्ध विभागाकडून संस्था व शेतकरी हिताचे निर्णय तात्परतेने होणे अपेक्षित असताना निकाल देण्यात होत असलेला अनावश्यक टाळाटाळ व विलंब हा अन्यायकारक निष्काळजीपणाचा प्रकार असल्याबद्दल संस्था प्रतिनिधींनी संतप्त भावना व्यक्त केल्या. अधिकाऱ्यांसमोर संस्था प्रतिनिधींनी सुनावणीचे निकाल मिळत नसल्यामुळे येणाऱ्या अडचणींची गाऱ्हाणी मांडली. या विलंबामुळे संस्थांच्या दैनंदिन कामकाजावर गंभीर परिणाम होत असून दूध संस्था, दूध उत्पादक, शेतकरी व सभासदांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम आणि असंतोष निर्माण झाला आहे. अनेक संस्थांची आर्थिक व प्रशासकीय कामे रखडली असून शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याकडेही लक्ष वेधले. गडिंग्लज तालुक्यातील अंतरिम अवसायनाचे आदेश मिळालेल्या संस्थांची सुनावणी महिन्याभरापूर्वीच पूर्ण झाली. या सुनावणीचे निकाल तातडीने द्या अशी आग्रही मागणी दूध संस्था प्रतिनिधींनी सहाय्यक निबंधक दुग्ध कृष्णा ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह दूध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.